गेल्या काही दशकांपासून देशातील पोल्ट्री उद्योगाचा मोठा विकास झाला आहे। देशात पोल्ट्री उद्योगांतर्गत लेअर फार्मिंगच्या माध्यमातून ब्रॉयलर कोंबडी, बदक, बटेर, टर्की आणि गिनी फाऊल या पक्ष्यांच्या मदतीनं अंडी उत्पादन केलं जात आहे। मात्र आता तुम्ही पोल्ट्री उद्योगात नव्याने येण्याचा विचार करत असाल तर हा खास व्हिडिओ आपल्यासाठी आहे। तुम्ही गिनी फाऊल या पक्ष्याच्या माध्यमातून अंडी उत्पादनातून चांगली कमाई करू शकता। चला तर मग समजून घेऊयात कशा पद्धतीने केला जातो गिनी फाऊल किंवा तितर या पक्ष्यांच्या पालनाचा व्यवसाय। शेतकरी मित्रांनो, गिनी फाऊल हा पक्षी कोंबडीपेक्षा थोडा मोठा, मध्यम आकाराचा असतो। हा पक्षी मूळचा आफ्रिकेतील असून संपूर्ण आफ्रिका आणि युरोप खंडातील या पक्ष्याच्या मदतीने पोल्ट्री व्यवसाय केला जातो। अलीकडे भारतातही या पक्ष्याच्या माध्यमातून पोल्ट्री उद्योग मोठ्या प्रमाणात भरलाय। गिनी फाऊल या पक्ष्याचा मांस, अंडी अशा दोन्ही गोष्टींसाठी उपयोग केला जातो। भारतीय वातावरण आणि हवामानात देखील हा पक्षी उत्तमरित्या वाढतो। विशेष म्हणजे या पक्ष्याच्या माध्यमातून व्यवसाय करताना होणारा उत्पादन खर्च हा फारच कमी असतो। त्यामुळे ब्रॉयलर कोंबड्यासोबतच गिनी फाऊल पालनास मोठं महत्त्व प्राप्त झालंय। केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेच्या माहितीनुसार गिनी फाऊल अर्थात तितर पक्षी ब्रॉयलर कोंबड्यांच्या तुलनेत रोगांच्या प्रादुर्भावास खूपच कमी प्रमाणात बळी पडतो। त्यामुळे या पक्ष्यांच्या पालनादरम्यान लसींवरील खर्च देखील नगण्य असतो। त्यामुळे पोल्ट्री उद्योगासाठी तितर पालन एक चांगला पर्याय म्हणून पाहिला जात आहे। भारतात प्रामुख्याने कादंबरी, चितांबरी आणि श्वेतांबरी या 3 प्रजातींचे गिनी फाऊल पक्षी पाळले जातात। हे पक्षी रंगाने सफेद, भुरकट आणि काळ्या रंगाचे असतात। गिनी फाऊल या पक्ष्यांच्या पालनादरम्यान औषधांवर होणारा खर्च नसतो। सुदृढ असणारा हा पक्षी कोणत्याही वातावरणात तग धरून राहू शकतो। गिनी फाऊल हा पक्षी सर्वभक्षी असून तो बिया, फळे, कीटक आणि लहान उंदीरसह विविध प्रकारचे अन्नधान्य म्हणजेच फीड खातात। त्यामुळे ब्रॉयलर कोंबडीप्रमाणेच त्यांचा आहाराचा खर्च असतो। हा पक्षी जवळपास 230 ते 250 दिवसांचा झाल्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतो। यातील मादी पक्षी मासिक 8 ते 20 अंडी घालते, जी नर आणि मादी दोघांद्वारे अंदाजे 26 ते 28 दिवस उबवली जातात। गिनी फाऊल हा वेगाने वाढणारा पक्षी असून 8 आठवड्यामध्ये त्याचं वजन साधारणपणे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आणि 12 आठवड्यामध्ये 1 किलो पर्यंत वाढतं। या पक्षाचे मांस हे कोंबडीच्या मांसापेक्षा महाग असतं। देशभरात गिनी फाऊल पक्षाच्या मांसाची मागणी वाढते। त्यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून छोटेखानी स्वरूपात गिनी फाऊल पक्ष्यांचे पालन शेतकऱ्यांनी केल्यास अर्थार्जनाचा एक चांगला पर्याय त्यांना उपलब्ध होऊ शकतो। याशिवाय मोठ्या प्रमाणात शेड उभारणी करूनही गिनी फाऊल पालन केलं जाऊ शकतं।